ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ನನ್ನ ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇದು ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಗಡಿ ತಾಲೂಕು ನೇರಳೆಕೆರೆಯಲ್ಲಿರುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನರಸಿಂಹ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೀತಿದೆ. ಎಲ್ಲ ದರ್ಶನವನ್ನು ನೋಡಿ. सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वं नारायणं श्रीमं पदं विश्वनारायणं हरिं विश्वमेवेदं पुरुषं तद्विश्वोपजीवति पतिं विश्वस्यात्मेश्वरगं शाश्वतगं शिवमुच्यतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणपरः नारायण परब्रह्मा तत्त्वन्नारायण परः नारायण परोध्याता ध्यानं नारायण परः यच्च किञ्चित् जगत्सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिषतः सर्वं व्याप्य नारायण स्थितः अनन्तमूल्यं कविं समुद्रेन्तं विश्वशम्भुवं पद्मकोशप्रतीकाशमुदेन च पृथोमुखम् अधो निष्ट्यावितस्यान्तेनाभ्यामुपनितिष्ठति बालमालासनं भाति विश्वस्यायतनं महतो सन्ततकं शिलाभिस्तुलम्बत्या कोशसंयुगं तस्यान्ते सुशिलिगं सूत्रं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर्विश्वार्चिद्विशतोमुखः सोऽग्रभुग्विभजन् तिष्ठन् आलमजरः कविः वीर्यगोर्ध्ववदशायी रश्मयस्तस्य सन्तता सन्तापैति सन्देहमापातनमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखार्यो और्ध्वगवस्तः नीलतो यदमध्यस्थादुर्लेके उपास्वरा नीमालशोकवर्धन्नी पीताभा स्वस्त्यनोपमा तस्या शिखाया मध्ये परमा आत्मा व्यवस्थितः स ब्रह्मा स शिव स हरिसेन्द्रसोऽक्षरपरमस्वराट् मृतं सत्यं परं ब्रह्मा पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम शांति शांति कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मङ्गलम्। गजाननपद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तभक्तानाम् एकदन्तम् उपास्महे। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं ಸಶಂಕಚಕ್ರಂ ಶ್ರೀ ಚಕ್ರಮಾತಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ನನ್ನ ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇದು ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಗಡಿ ತಾಲೂಕು ನೇರಳೆಕೆರೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ. ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಇವರ ಒಂದು ಹಾಡುಗಾರಿಕೆ ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೋಣ. ಗುರುಗಳೇ ಹೇಳಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿದೆ. ಎಪ್ಪಳೂ ಶ್ರೀ ಚಕ್ರಮಾತಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಯಾರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಲೈಕ್ ಕೊಡಿ. ನಮ್ಮದೇ ಚಾನಲ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿ ಭಗವಂತನ ದರ್ಶನವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಪಡೆಯಿರಿ. ಎಷ್ಟು ಮುದ್ದಾಗಿ ಭಗವಂತನಿಗೆ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಅಲಂಕಾರ ನೋಡೋಕ್ಕೇ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಇದೆಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ.